हाय स्टुडंट्स, वेलकम टू श्रीराम कोचिंग क्लासेस. आज आपण शिकणार आहोत सायन्सचा लेसन नंबर 6 रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन म्हणजे काय? अपवर्तन. आता अपवर्तन म्हणजे बघा, आता समजा तुम्ही एखाद्या काचेचा ग्लास वगैरे घेतला, पाण्याने भरलेला वगैरे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर त्याचं पेन्सिल उभी करून आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही त्याच्या जाळीचं निरीक्षण केलं तर आपल्याला ती जाड दिसते, पेन्सिलची जाडी वाढलेली दिसते. आणि दुसरं असं की ती जर तिरकी ठेवून आपण बघितली तर पेन्सिल तुटली असल्याचा आपल्याला आभास निर्माण होतो. आता तुम्ही नक्कीच हे करून बघा की जर आपण आता एका धातूच्या भांड्यात 5 रुपयाचे नाणे ठेवा, भांड्यापासून हळूहळू दूर जा, ज्या ठिकाणी नाणे दिसेनासे होईल त्या ठिकाणी थांबा, तुम्ही नाण्याच्या दिशेने पाहत राहा. एका मित्राला त्या भांड्यात नाण्याला धक्का न पोहोचेल अशा रीतीने हळूहळू पाणी ओतायला सांगा. पाण्याची पातळी एका विशिष्ट स्तरावर आल्यावर तुम्हाला नाणे परत दिसू लागेल. म्हणजे आता बघा की एक पातेलं घेतलं, याच्यात एक नाणं टाकलं, मी इथे उभी आहे तेव्हा मला नाणं दिसतंय, पण हळूहळू मी बॅकला गेली, मी इथे उभं राहिल्यावर मात्र मला आता इथून ते नाणं दिसत नाहीये. मग मी काय केलं, ह्याच्यामध्ये पाणी टाकलं, आणि जेव्हा मी पाणी टाकेल, ओके, जेव्हा मी भांड्यामध्ये पाणी टाकेल तर हळूहळू आपल्याला ते नाणं, त्या नाण्याची म्हणजे ही जी आहे प्रतिकृती ती इथे दिसायला लागेल. म्हणजे इथून आपल्याला ते नाणं दिसायला लागलं. ओके, तर हे असं का होतं? तर हे होतं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मुळे. ओके, हे कशामुळे होतं की रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजेच काय की आता लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन व्हेन गोइंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम. म्हणजे एका ट्रान्सपरंट म्हणजे काय, मराठीमध्ये त्याला म्हणतात पारदर्शक, एका ट्रान्सपरंट मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये जेव्हा लाईट जातो तेव्हा तो त्याची दिशा बदलतो. म्हणजे प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातो तेव्हा तो त्याची काय करतो, दिशा बदलतो. यालाच म्हणायचे प्रकाशाचे अपवर्तन, म्हणजेच रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर आता तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की एक काचेची लादी कागदावर ठेवून पेन्सिलच्या साह्याने बाह्यकडा PQRS आखून घ्या. हे तुम्ही वाचून घेतलं तरी कळणार आहे, कारण रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचं हे उदाहरण अतिशय छान होते. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत, बरं वाचून घेऊनच टाकू, जाऊ द्या. एक ग्लासचा स्लॅब घेतला, म्हणजे काचेची एक लादी घेतली, कागदावर ठेवून पेन्सिलच्या साह्याने बाह्य कडा PQRS आखून घेतल्या, काचेच्या लादीच्या PQ बाजूला छेदणारी तिरकस रेषा काढली अशी, आणि PQ ला N बिंदूत छेदते व त्यावर AB अशा 2 टाचण्या उभ्या करा. ज्या बाजूला टाचण्या लावल्या आहेत त्या विरुद्ध बाजूने काचेच्या लादीतून AB, म्हणजे इथे मध्ये काय ठेवलेली आहे, काचेची लादी. म्हणजे बघा, काचेची लादी म्हणजे ग्लासचा एक स्लॅब ठेवलेला आहे. ओके, हे बघा असा. आता इथे हे PQRS हे जे आहे ही एक ग्लास आहे. ओके, इथे ही काय आहे, ग्लास आहे. ओके, आणि नंतर काय केलं आपण की याच्यामध्ये टाचण्या व काचेची लादी बाजूला काढा व टाचण्या CD टोचलेल्या खुणा जोडणारी रेषा SR पर्यंत वाढवा. ती SR ला M बिंदूत छेदते. आता इथे काय सांगितले, टाचण्या कोणत्या बिंदूमध्ये आपण आहे, A आणि B. ओके, A आणि B बिंदू मध्ये, म्हणजे इथे एक टाचणी आपण ठेवली आणि B बिंदू कुठे, इकडे. म्हणजे या AB बिंदूतून टाचणी जाईल असं आपण बघितलं. म्हणजे इथे टाचण्या खोचल्या, मग आपल्याला त्या इथून दिसल्या पाहिजे की नाही, पण ते आपल्याला इथून दिसतायत असं त्यांचं म्हणणं आहे.
तर का बघा, आता हा जो येणारा, सपोज ही काच आहे, आता हा इथे परपेंडिक्युलर आहे, इकडून येणारा जो असतो ना तो असतो इन्सिडेंट रे. ओके, तो काय असतो? इन्सिडेंट रे. मग इन्सिडेंट रे म्हणजेच काय? त्याला आपण म्हणतो, एक मिनिट, अपवर्तन, म्हणजे आपाती कोन. ओके, आय म्हणजे काय? आपाती कोन. आपाती कोन म्हणजे काय? की याच्यातून आपाती किरण येत असतो, आणि इकडून इथे मेन तो आला, त्याच्यानंतर परावर्तित किरण हा न होता इथे परावर्तित किरण हा इथे बघताय का तुम्ही आरच्या शेजारी. ओके, एक मिनिट, बॅटरी क्लोज होते. तर तुम्ही इथे बघू शकता की जो परावर्तित कोन आहे, ओके, म्हणजे इथे आर म्हणजे रिफ्लेक्टेड रे, इथे तुम्ही इथे बघाल. ओके, मग हा इकडनं आला आणि गेला मात्र इकडनं. तो ऍक्च्युली कसा जायला पाहिजे होता? जर हे बघा, हा आहे तो हा इथून, आणि हा इकडे न जाता तो कुठे गेला? इकडे गेला. ओके, म्हणजेच हे आपण याविषयी आपण 9वी मध्ये शिकलोय की त्याचं अपवर्तन होतं. ओके, की जेव्हा काचेच्या लादीतून प्रकाशाचे 2 वेळा अपवर्तन होते, प्रकाश किरण हवा माध्यमातून काच माध्यमात प्रवेश करतो आणि मग नंतर काच माध्यमातून पुन्हा हवा माध्यमामध्ये प्रवेश करणार आहे. म्हणून तू जिथे दिसायला हवा तिथे न दिसता आपल्याला दुसरीकडे दिसतं. ओके, तर आता तुम्ही इथे बघू शकता याच्यामध्ये की रिफ्रॅक्शन ऑकर्स, केव्हा रिफ्रॅक्शन घडून येतं? व्हेन लाईट रे एंटर्स द ग्लास फ्रॉम द एअर मधून ग्लासमध्ये जेव्हा तो एंटर होतो आणि ग्लासमधून पुन्हा एअरमध्ये जेव्हा तो एंटर होतो तेव्हा त्याच्या अँगलचं काय होत असतं? रिफ्रॅक्शन होत असतं. रिफ्रॅक्शन होणं म्हणजेच काय? की अपवर्तन होणं. ओके, तर आता बघा की याच्यामध्ये आय जो आहे इथे, आय हा इथे तुम्हाला दिसतोय. ओके, आय हा इन्सिडेंट अँगल, जो अँगल ऑफ इन्सिडेंट आहे. वाईल फॉर द सेकंड इट इज I1. मग दुसऱ्याला आपण I1 नाव दिलं. इथे एक आय आहे आणि इथे I1 आहे. आता तुम्ही बघा, हा जो अँगल आहे इथून इकडे आल्यावर हा जेवढा असेल तेवढाच अँगल त्याचा रिफ्रॅक्शनचा म्हणजे याचा नव्हता. रिफ्लेक्टेड अँगल तेवढा नव्हता. मग तो इथे आल्यानंतर इथे आला तो, आणि इथे जेवढा अँगल झाला त्याचं पुन्हा इथे काय झालं? रिफ्लेक्टेड अँगल हा बदलला. हे बघा इथे ई, म्हणजेच ही ए बी जो आहे तो जर तसं सरळ आपण म्हटलं असतं तर मग तो इथे आपल्याला दिसायला हवा होता, पण तो आपल्याला इथे न दिसता ते आपल्याला इमेज कुठून दिसणार आहे? इथून आपल्याला इमेज दिसणार आहे. ओके, कळलं का हे कसं होतं? कळलं का? ओके, की याच्यामध्ये मग आता हे जे झालं की याला हे काय झालं? आपलं रिफ्रॅक्शन झालेलं आहे. आणि म्हणून तसंच मग पाण्यात तुम्ही जेव्हा त्या पाण्यामध्ये कॉईल ठेवला होता, जेव्हा इथे पाणी पडलं तेव्हा आता हा जो आहे तो 2 ट्रान्सपरंट आहे पाण्यामधून हवेमध्ये. ओके, जेव्हा तो जो आहे त्याचं रिफ्रॅक्शन झालं आणि म्हणून तो जर आपल्याला इथे न दिसता तो इकडे वरती आली, ती आकृती ती जी आहे पैशाची ती वरती आली, आणि त्याच्यामुळे आपण लांब जरी गेलेलो होतो तेव्हा पाणी टाकलं, तो जोपर्यंत पाणी नव्हतं त्याच्यामध्ये तेव्हा तो
दिसत नव्हता, पण जसं पाणी टाकलं तेव्हा मात्र तो दिसायला लागले, कारण त्याच्यामधलं मीडियम जे आहे ते बदलले. इथे पण बघा, इथून गेलं तर इथे दिसायला पाहिजे काचेतून, तर तो इथे येतोय, त्याची प्रतिकृती आपल्याला इथे दिसते. अशा पद्धतीने पुन्हा मग तो त्याला समांतर येते, इकडून तो इकडे दिसतोय. अशा पद्धतीने आपल्याला तो विस्थापित झालेला दिसेल. त्याच्यामुळं तो जो किरण आहे, तो जो रे आहे, आपाती रे म्हणजे इन्सिडेंट रे जो आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट झालं आणि म्हणून आपल्याला आकृती वेगळ्या ठिकाणी दिसली. आता लॉ ऑफ रिफ्रॅक्शन याच्यावरनं आता आपल्याला कळतं की लॉ ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तनाचे नियम. जसं आता आपण बघितलं अपवर्तन काय, तर आता बघा या अँगलने इन्सिडेंट रे आला आणि इथे आर दिसतोय बघा, या अँगलने तो अपवर्तित झाला. हा झाला अपाती किरण आणि हा झाला अपवर्तित किरण. म्हणजेच हा झाला इन्सिडेंट रे आणि हा झाला रिफ्लेक्टेड रे. आणि हे ग्लास आहे, म्हणजे हा जो माध्यम आहे हा एअर आहे. एअर मधून ग्लास मध्ये बघा, म्हणजे हवेतून काचेमध्ये त्याचं काय झालं, अपवर्तन झालं. म्हणजे एअर मधून ग्लास मध्ये त्याचं रिफ्रॅक्शन झालं. मग आता त्याचा नियम आपल्याला पहिले शिकायचा आहे की बघा, आकृती आता ही जी आहे 6.2 याच्यामध्ये हवेतून काचेत जाणाऱ्या किरणांचा अभ्यास करूया. मग आता एन हा जो आहे मराठीमध्ये अपाती किरण म्हणजे इन्सिडेंट रे आहे आणि हा रिफ्लेक्टेड म्हणजे अपवर्तित आहे. जर अपाती किरण व अपवर्तित किरण आपात बिंदूपाशी म्हणजे एन असलेल्या स्तंभिकेच्या म्हणजे सीडीच्या विरुद्ध बाजूस असतात व ते तीनही म्हणजे आपाती किरण, अपवर्ती किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. म्हणजे याच्यामध्ये बघा की एवढं अवघड नाहीये, हे तिन्ही पण एकाच प्रतलात असतात, एकाच सेम प्लेन मध्ये असतात असं सांगितलंय. कोण कोण, पहिले तर हे घ्या की इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे at the point of the incident n are the opposite side of the normal. आता हा जो ही जी स्तंभिका आहे याला काय म्हटलं जातं, नॉर्मल. नॉर्मल म्हणजे n are on the opposite sides of the normal of the surface of the slab at point that is CD. म्हणजे हा आपला CD जो आहे ना, हा नॉर्मल आहे, त्याला म्हणतात स्तंभिका. म्हणजे इकडून हा रे आला आणि इथूनच तो रिफ्लेक्ट झाला. म्हणजे याच्यावरनं आपल्याला असं कळतं की इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल आर इन द सेम प्लेन. हे सगळे सेम प्लेन मध्ये असतात, सेम पृष्ठभागावर समान म्हणजे एकाच प्रतलामध्ये असतात. असं पहिला त्याचा नियम. दुसरा काय की आता दिलेल्या माध्यमांच्या जोडी करता येथे हवा व काच. मग आता हवा म्हणजे काय, साइन आय आणि काचेला साइन आर याचे गुणोत्तर स्थिर असते. येथे आय हा आपाती कोन तर आर हा अपवर्ती कोन आहे. मग इथे तुम्ही बघू शकता की फॉर अ गिवन पेअर ऑफ मीडिया, दोन मीडिया आहे, एअर आहे आणि ग्लास आहे, हवा आहे आणि काच आहे. याच्यामध्ये हिअर एअर अँड ग्लास द रेशो ऑफ, आता दोघांचं गुणोत्तर म्हणजे रेशो ते स्थिर असतं असं त्यांनी सांगितलंय. द रेशो ऑफ साइन आय अँड साइन आर इज कॉन्स्टंट. दुसरा नियम पाठ झाला. पहिल्या नियमामध्ये एवढं सांगितलंय, ह्या पहिल्या नियमामध्ये की सगळे सेम प्लेन मध्ये असतात. मग कोण कोण, हा नॉर्मल आणि हा इथे एन मध्ये इंटरसेक्ट करतो वगैरे ते लिहायचं. दुसरा काय सांगितलं की हे जो साइन आय आणि साइन आर जो आहे तो कॉन्स्टंट आहे आणि इथे आय हा इन्सिडेंट रे आणि आर हा रिफ्लेक्टेड रे. एवढंच सांगायचं, झालं पाठ. ओके, झालं का पाठ?
पाठ झालं का? पहिल्या याच्यामध्ये काय सांगितलं आपण की मराठीवाल्यांना, की आता बघा पहिल्या याच्यात एवढंच सांगितलंय की याच्यामध्ये हा जो आपाती किरण, स्तंभिका आणि अपवर्तित किरण हे एकाच प्रतलात असतात. झालं एवढंच, त्यांची नावं द्या फक्त. आणि दुसऱ्या याच्यात असं सांगितलं की जर माध्यम हवा आणि काच ही जर आहे तर हा साइन आय आणि साइन आर जो आहे तो इथे स्थिर असतो. यांचं गुणोत्तर काय असतं? स्थिर असतं. म्हणजे यांचं फक्त रेशो कॉन्स्टंट असतो. आणि याच्यामध्ये हा जो आहे आय हा आपाती कोण आहे आणि हा आर हा अपवर्तित कोण आहे. बस एवढंच याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही इथे सांगू शकतात की आय हा इन्सिडेंट अँगल ऑफ इन्सिडेंट आहे आणि आर हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे. बस याच्यापेक्षा वेगळं याच्यात काहीच नाही. लॉ ऑफ रिफ्रॅक्शन लर्न झालेला पाहिजे. ओके. मग आणि याची आकृती पण अशीच काढायची आहे, सिंपल एकदम. बर मला सांगा, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन लर्न झाला का सगळ्यांचा? प्रज्ञा, हर्षाली, आदित्य, यश, यश, हा सोपं आहे. बर हे झाल्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता काय कशाचा अभ्यास करायचा आपल्याला? अपवर्तनांक, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. इथे आपला जो कॉन्स्टंट आहे तो एन आहे आणि कॉन्स्टंट इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. हे लक्षात ठेवा. ओके. तर बघा याच्यामध्ये प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमात शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलांचे प्रमाण वेगवेगळे असते. आता हे हवेतून कशात गेले? काचेमध्ये गेले. त्याचं प्रमाण म्हणजे त्याचं जे स्थिरांक आहे म्हणजे त्याचं जे कॉन्स्टंट आहे ते वेगवेगळे. इथून एवढ्या याचा पहिला अँगल झाला आणि मग नंतर एवढा अँगल झाला. हां, मग याचा जो एक रेशो असतो तो प्रत्येकाचा रेशो वेगवेगळा असतो. ते माध्यमांच्या अपवर्तनांकाशी संबंधित आहे. म्हणजे माध्यम पण त्याच्यासाठी मॅटर करतं. मग वेगवेगळ्या माध्यमांकरिता तसेच एकाच माध्यमासाठीही वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाश किरणांसाठीही अपवर्तनांक वेगवेगळा असतो. आता आहे ना, अपवर्तनांक पहिले खूप महत्वाचं आहे बरं का शिकणं. याच्यावर पुढे आपल्याला खूप काही शिकायचंय फक्त या अपवर्तनांकावरून, की हा जो लॉ ऑफ रिफ्रॅक्शन आहे ना, आता हा कोणत्या कोणत्या गोष्टी घडते म्हणजे आपल्या नेचरमध्ये काही गोष्टी घडतात ना, तर त्या या लॉ ऑफ रिफ्रॅक्शनमुळे आपल्याला समजतात, दिसतात. मग हे तुम्हाला पुढे शिकायचंय. पण त्यासाठी तुम्हाला आधी लॉ ऑफ रिफ्रॅक्शन काय आहे ते शिकावं लागेल. आणि प्रत्येकाचा लॉ ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो वेगवेगळा आहे बरं का. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे अपवर्तनांक प्रत्येक, इवन रंगाच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल ना तर रंगासाठी सुद्धा प्रत्येकाचा लॉ ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे सॉरी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ना तो वेगवेगळा आहे. ही महत्वाची खूप 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 महत्वाची गोष्ट आहे की मी परत परत सांगते की वेगवेगळ्या रंगांचा अपवर्तनांक वेगवेगळा असतो असं मी म्हणते आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. मग द व्हॅल्यू ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिफरंट फ्रॉम डिफरंट मीडिया. आणि अजून आता मी जे सांगितलं कलरचं, एक मिनिट, अँड लाईट ऑफ डिफरंट कलर. हा हे बघा, ही गोष्ट पण लक्षात ठेवा की लाईट ऑफ डिफरंट कलर्स फॉर द सेम मीडियम, द रिफ्रॅक्टिव्ह indices of some substance with respect to vacuum are given in the table. The refractive index of a medium with respect to vacuum is called its absolute refractive index. हे पण लक्षात ठेवा बघा की काही माध्यमांचे निर्वात म्हणजे व्हॅक्यूम की जिथे हवा नाहीये, निर्वाते व्हॅक्यूम आहे, संदर्भात
निर्वाताच्या संदर्भातील अपवर्तनांक पुढील सारणीत दिलेले आहेत. मग व्हॅक्यूमच्या म्हणजे निर्वाताच्या संदर्भात असलेले अपवर्तनांकाला निरपेक्ष अपवर्तनांक म्हणतात. आपण आता पहिले बघितलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे प्रत्येक कलरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा असतो बरं का. समजा एखादा कलर आहे, आता ही तुमचं इथे नॉर्मल आहे म्हणजे स्तंभिका आहे. हां, एक मिनिट, ते मी तुम्हाला आधी इथे ना ही तुमचं नॉर्मल आहे. इथे आता एखादा कलर आहे या डायरेक्शनने आला, इथून गेला. तर दुसरा कलर आहे तो पण त्याच डायरेक्शनने आला, पण त्याचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ना तो वेगळा आहे, अपवर्तनांक, तो इथून गेला. परत तिसरा कलर इथूनच आला पण तो इथून गेला. ओके, परत चौथा कलर इथून आला त्याच याच्यातून. आता माझं याच्यावर सेम नाही येते. परत आता पुढचा कलर इथूनच आला पण त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा आहे म्हणून तो इथून गेला. सगळे कलर इथे वेगवेगळे दिसत आहे. तुम्हाला आयडिया पण आली असेल मला काय म्हणायचं आहे ते. ओके, तर आता हे जसं हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विषयी मी तुम्हाला सांगितलं, तसंच अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, ती म्हणजे निरपेक्ष अपवर्तनांक. म्हणजेच काय की ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ॲब्सोल्यूट जो आहे तो कशाशी रिलेटेड आहे? व्हॅक्यूम. कशाशी? अरे बोलता येतं का? व्हॅक्यूमशी रिलेटेड आहे. व्हॅक्यूम म्हणजे निर्वात. तर आता बघा, हे मी इतक्यात तुम्हाला सांगितलं स्थिरांक. तर एन हा स्थिरांक आहे आणि हे तर तुम्हाला माहिती आहे की याला माध्यमाचा अपवर्तनांक पण म्हणतात. आणि सीमेला लंब रेषेत I = 0 त्याच रेषेत पुढे जातो R = 0. ओके, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. आता बघा की एअर, आईस, वॉटर, अल्कोहोल आणि केरोसिन जसं यांचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिले तसे या सगळ्यांचे इथे दिले, या सगळ्यांचे इथे दिलेले आहे. काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं जे आहे हे बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे सगळ्याचे. हे जे आहे हे सगळे यांचे सगळ्यांचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इथे दिलेले आहे. आता 6.3 मध्ये जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये एक मधून आता माध्यम काय आहे इथे? हवा. आणि दुसरं माध्यम काय? 2. म्हणजे काय तिथे दुसरा माध्यम? काच. एक मधून जाणारा जो वेग आहे हवेचा त्याला v1, ही वेलोसिटी आहे. ओके, मग इथे जो हा 1 v1 आणि 2 मधलं जी वेलोसिटी आहे, वेलोसिटी म्हणजे वेग, प्रकाशाचा वेग जो आहे, पहिल्या माध्यमामध्ये v1 सांगितला, दुसऱ्या माध्यमामध्ये v2 सांगितला. म्हणजे पहिल्या मीडियम मध्ये आणि दुसऱ्या मीडियम मध्ये. ओके, आणि पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजेच 2 पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक. अपवर्तनांक म्हणजे काय? n. इंडेक्स आता मी इतके तुम्हाला सांगितलं. n म्हणजे काय सांगितलंय की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो कोणाशी रिलेटेड आहे? इज इक्वल टू द रेशो ऑफ द वेलोसिटी ऑफ लाईट इन मेडियन 1 दॅट इन मेडियन 2. म्हणजेच जर तुम्हाला त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा असेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2 रिलेटेड म्हणजे 1 पासून रिलेटेड 2 शी, मग इथे लिहिताना मग वेलोसिटी ऑफ लाईट इन मीडियम म्हणजे v1 अपॉन v2. ओके, वेलोसिटी दोघांची काढायची असेल तर v1 अपॉन v2. ओके, मग याच्यामध्ये पण तसंच सांगितलं आहे की पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग
भागिले दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. ओके, मग आता याचा म्हणजे अपवर्तनांक म्हणजेच याचा अपवर्तनांक होय. जर तो काढायचा असेल तर आपल्याला या दोन वेगांची गरज आहे. मग आता हा आपल्याला याचा मिळाला फॉर्म्युला. कळलं का? जे आपण बोलतोय तेच या लाईन मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे पहिले माध्यम निर्वात पोकळी असेल तर दुसऱ्या माध्यमांचा अपवर्तनांक हा निरपेक्ष अपवर्तनांक असतो. त्यास केवळ n संबोधतात. म्हणजेच in the first medium is vacuum, then the refractive index of medium is called absolute refractive index and it is written as n. मग ऍब्सोल्यूट जो आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तो n म्हणून लिहितात. आता बघा हे पण खूप महत्वाचे नियम आहेत बरं का. हे बघा हे पण तुम्हाला काय करायचंय, तुमच्या तो फॉर्म्युला तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे जे 3 डायग्राम्स आहे आणि त्याचा जो लॉ आहे तो मी आता शिकवणारच आहे, तो कंप्लीट करूनच घेऊ आपण. आणि हा हे जे लॉ आहे हा तुम्हाला पिटपॅट लर्न करून मला सांगायचा, एकदम पिटपॅट तिन्ही. हे बघा याचे पण खूप सोपं आहे, अतिशय सोपं आहे. ओके, तर हे पण तुम्हाला मला पिटपॅट लर्न करून द्यायचे. आणि या ज्या आहे फिगर्स ड्रॉ करायचे आहे तुमच्या नोटबुक मध्ये, हे फक्त वाचून ठेवलं तरी चालणार आहे. ओके, तर चला आता आपण बघूया. तर आता पुढे बघा. आता इथे रेरर मीडियम टू डेन्सर. रेरर म्हणजे काय की इथे जरा असं विरळ विरळ आहे, हवा ही विरळ असते. आणि हे जे काच आहे ती घन आहे, म्हणजे एकदम डेन्सर आहे. घन म्हणजे काय, उलट घन माध्यम म्हणजे डेन्सर, असे एकदम घट्ट असे असते काच. ओके, मग नंतर काय आहे की दुसऱ्या याला काय झालंय की हा इथे घन माध्यमातून इथे इन्सिडेंट रे आला, इथे आपाती किरण आला आणि इथे रिफ्रॅक्टेड झाला. ओके, आणि मग इथे परत आपाती आणि अपवर्ती असे 2 किरण आहे. ओके, आणि इथे विरल माध्यमातून घन माध्यमात आला. फक्त हे लक्षात ठेवा की किरण येतो कोणत्या अँगलने, जातो कोणत्या अँगलने. इथे पण येतो कोणत्या अँगलने, जातो कोणत्या अँगलने. इथे तर परपेंडिक्युलर आलाय डायरेक्ट, अगदी सरळ सरळ. कारण इथे सपोज आपला, चला असं धरलं आपण, इथे आपला सूर्य आहे किंवा इथे आपला मार्ग आहे प्रकाशाचा, इथे मी एखादी बॅटरी ठेवली तर सगळेच किरण परपेंडिक्युलरच जातील असं नाही. काही किरण असे जातील तर त्याचेच काही किरण असे जातील, आणि काही रेज जे आहे काही रेज असे जातील. म्हणून मग नुसता एकाच मार्गाने आपल्याला विचार करून चालणार नाही. जर परपेंडिक्युलर आलं तर तो कसा रिफ्लेक्ट झाला, आता तुम्हाला लक्षात आलं. विरल माध्यमातून घन माध्यमात कसा रिफ्रॅक्ट झाला आणि घन मधून विरल मध्ये कसा रिफ्रॅक्ट झाला, हे या लॉज मध्ये आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला प्रकाशाचे अपवर्तन ह्या गोष्टींमध्ये शिकायचं आहे. बघा इथे मी इतक्यात जे बोलली तेच की रेअर मधून तो डेन्सर मध्ये आला, पुन्हा डेन्सर मधून मग कुठे गेला, तो रेअर मध्ये गेला. आणि मग रेअर मधून पण डायरेक्शन कोणती आहे ती आपल्याला बघायची आहे. तर त्याच्यानुसार चला आता पहिला आपण बघूया. मी वाचते ना त्याच्याकडे अगदी व्यवस्थित लक्ष द्या. वेन लाईट रे, ओके, वेन लाईट रे passes from a रेअर. आता रेअर मधून पास होतो जेव्हा लाईट रे, म्हणजे रेअर म्हणजे काय, विरल माध्यमातून जेव्हा जातो, कोणामध्ये जातोय तो, टू अ डेन्सर अ मीडियम. डेन्सर मीडियम मध्ये म्हणजे घन माध्यमात जातो. इट बेंड्स, तो बेंड्स झाला टुवर्ड्स द नॉर्मल. या स्तंभिकेकडे तो काय झाला,
बेंड झाला. म्हणजे बघा आता इथे माझी नॉर्मल आहे, स्तंभिका आहे, ह्या एवढ्या अँगलने तो आला पण तो थोडा स्तंभिकेकडे झुकला. इथे बघा अँगल एवढा झालेला आहे, पण इथे काय झालं, तो इकडे झुकला गेला. हा जो आहे इकडे इथे नॉर्मल आहे ना हा आपला, जी स्तंभिका आहे ना याच्याकडे तो झुकला गेला. ओके, पहिला. आता तुम्हाला जर सांगायचं झालं मराठी मीडियमला की जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो. बस, सोपं एकदम. दुसरं, डेन्सर मधून रेअर मध्ये, when a light ray passes from a denser medium to a rarer medium it bends away from the normal. की तो नॉर्मल पासून दूर गेला. ओके, तेच जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेपासून दूर जातो, म्हणजे अवे. दूर जातो म्हणजेच अवे, म्हणजे लांब गेला. केव्हा? घन मधून विरल मध्ये जाताना, डेन्सर मधून रेअर मध्ये. आता रेअर मधूनच डेन्सर मध्ये आहे बघा. when a light ray is incident normally at the boundary between two media it does not changes its directions and does not get refracted. जेव्हा तो त्या नॉर्मलच्या बाउंड्री वरून येतो, म्हणजे हे नॉर्मल आहे आपलं, हा नॉर्मल पण आहे, त्याच दिशेने आला, म्हणजे प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना माध्यमाच्या सीमेवर लंबरूप अपात होत असल्यास, ही जी सीमा आहे, ही सीमा आहे, ही जी दिसते याच्यावर तो लंबरूप आला म्हणजे परपेंडिक्युलर आला, तेव्हा तो त्याची दिशा बदलत नाही, अर्थात त्याचे अपवर्तन होत नाही, म्हणजेच त्याचं रिफ्रॅक्शन डज नॉट गेट. ओके, की याच्यामध्ये काय झालं, तो जेव्हा परपेंडिक्युलर आला तो त्याच्या नॉर्मल वरूनच आला, त्याच्या बाउंड्री वरूनच आला, तेव्हा त्याचं रिफ्रॅक्शन झालं नाही, तो सरळच्या सरळ आपल्याला दिसेल. जसं की मी एक ग्लासमध्ये इथे कॉईन टाकला आणि मी जर तो वरून बघितला तर तो मला तसंच्या तसं दिसणार आहे. तर अशा पद्धतीने आपण आज शिकलो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन डिफरंट मीडिया, की वेगवेगळ्या मीडियामध्ये जर लाईटचं रिफ्रॅक्शन बघितलं तर ते वेगवेगळ्या प्रकारे होतं. वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशाचे अपवर्तन जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे होतं. हे आज आपण ह्या लेक्चरमध्ये जाणून घेतलं आणि मला वाटतं की अतिशय छान तुम्हाला समजलेलं आहे. कारण जर तुम्हाला काही डिफिकल्टी आली असती तर कदाचित तुम्ही बोललाच असता. तुम्ही सगळे बोलणारेच स्टुडंट्स आहात. तर आणि तसंही काही वाटलं त्यानंतरही तर मला मेसेज करून सांगा. थँक्यू व्हेरी मच.